उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज 9 सप्टेंबरला मतदान होत आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे। एनडीएच्या वतीनं सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीच्या वतीनं निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी रिंगणात आहेत। बहुमत असूनही भाजपानं या निवडणुकीत सावध पवित्रा घेतलाय। उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए उमेदवाराचा विजय निश्चित आहे, परंतु एकही मत नाकारलं जाणार नाही याची काळजी घ्या, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांच्या कार्यशाळेदरम्यान केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी निवड मंडळात 781 सदस्य असतात, त्यापैकी 542 लोकसभेचे आणि 239 राज्यसभेचे असतात। उपराष्ट्रपती निवडण्यासाठी बहुमताचा आकडा 391 आहे। देशाला लवकरच उपराष्ट्रपती लाभणार आहेत। आज होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्ही गटाची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे। संध्याकाळी उशिरापर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे।